हडपसर येथील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचं फुरसुंगी फाटा येथे सोमवारी सकाळी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती। या अपहरणातून त्यांचा खूनही करण्यात आल्याची माहिती नंतर मिळाली। आता या प्रकरणातील आणखी एक अपडेट समोर आली आहे। योगेश टिळेकर यांच्या मामांचा मृतदेह आता सापडला आहे। हा मृतदेह नेमका कुठे आढळला याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया। मात्र त्याआधी तुम्ही लोकसत्ताच्या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पुणे शहरापासून जवळपास 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे। सतीश वाघ हे सोमवारी सकाळी 6:30च्या सुमारास घरातून फिरायला म्हणून बाहेर निघाले होते। त्यावेळी गाडीतून आलेल्या 4 ते 5 जणांनी त्यांना धमकावलं। त्यानंतर सतीश यांना गाडीत बसवून अपहरण करते सासवड रस्त्याने पसार झाले। त्यावेळी तिथून निघालेल्या एकाने ही घटना पाहिली आणि त्यांनी पोलिसांकडे ही तक्रार दिली। या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास पथकं विविध ठिकाणी पाठवली। मात्र पुण्यातून 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। आता पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेतला जात आहे। याविषयी आता पोलिसांनी अधिक काय माहिती दिली आहे पाहूयात। सकाळी साधारण 6च्या दरम्यान श्री वाघ वॉकिंगला गेले होते। एका गाडीतील 3-4 तरुणांनी गाडीमध्ये किडनॅप करून घेऊन गेले आणि आताच माहिती मिळते की एक मृतदेह यवतच्या हद्दीमध्ये मिळतो। याच्याबद्दल योग्य खातरजमा पोलीस करत आहेत। तर ती त्यांचाच मृत्यू आहे आपण काही कन्फर्मेशन करतोय आणि आरोपीचा काही शोध लागलाय का, कोण गाडी काय? पोलीस तपास करतायत। गुन्हेगारांपर्यंत पोलीस निश्चित पोहोचतील। पोलीस ठाण्याच्या वतीनं किंवा आमच्या वतीनं आम्ही 4 टीम्स केलेल्या आहेत। क्राईम ब्रँचच्या सुद्धा 6 टीम्स, असं 10 पेक्षा जास्ती टीम आता इन्व्हेस्टिगेशन करतायत। इन्व्हेस्टिगेशन मध्ये लवकरच आरोपी सापडतील असा आम्हाला विश्वास आहे। दरम्यान नेमकं कोणत्या कारणासाठी अपहरण करण्यात आलं होतं याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र पोलिसांच्या तपासात याविषयी नेमका काय उलगडा होणार